मुंबईसह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नागरी व्यवस्थेची मर्यादा अधोरेखित केली आहे। काही तासांच्या पावसाने रस्ते जलमय झाले, रेल्वेवर रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला, अनेक ठिकाणी पाणी साचले आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागले। हवामान बदलामुळे अतिवृष्टीच्या घटना वाढत असताना शहरांची तयारी मात्र अजूनही अपुरी असल्याचं दिसून येतंय। या पृष्ठभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पाऊस पडला आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालाइज झाल्याचे चित्र आहे अशी टीका करत राज्य सरकारला धारेवर धरले। परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक तेथे आणीबाणीच्या स्वरूपातील उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली। विरोधी पक्ष म्हणून सरकारला जाब विचारणे हा त्यांचा अधिकार असला तरी त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त झालेली चिंता दुर्लक्षित करता येणार नाही। दरवर्षी पावसाळा सुरू होताच नाले सफाई, जलनिस्सारण व्यवस्था, सखल भागातील पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी हेच प्रश्न पुन्हा समोर येतात। हजारो कोटींच्या विकास कामांचे दावे केले जात असताना पहिल्याच मोठ्या पावसात व्यवस्था विस्कळीत होत असेल तर त्याचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे। दोषारोपांच्या पलीकडे जाऊन शाश्वत नागरी नियोजन, सक्षम आपत्ती व्यवस्थापन आणि उत्तरदायी प्रशासन उभारणे हीच काळाची खरी गरज आहे। पाऊस थांबेल पण व्यवस्थेतील त्रुटी दूर झाल्याशिवाय नागरिकांची ही वार्षिक परवड थांबणार नाही। हजारो कोटींच्या विकास कामांचा गाजावाजा होत असताना पहिल्याच मुसळधार पावसात व्यवस्था कोलमडत असेल तर सरकारने आपल्या विकास कामांचे, नियोजनाचे आणि अंमलबजावणीचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।